सर्वांना नमस्कार. कथेचे पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारचा वेग एवढा जास्त होता की विरजाला सीटला घट्ट पकडून बसावं लागत होतं. नशीब सेफ्टी बेल्ट तरी लावला होता, नाहीतर कपाळ मोक्षच झाला असता. कारचा वेग जणू देवाईचा तिच्यावरचा असलेला रागच दर्शवित होता. आता पुढे विरजा मनातल्या मनात, देवा, म्हणजे हे खूपच रागावले आहेत माझ्यावर, पण यांचा राग काढू तरी कशी? विरजा देवायला उघडपणे अहो. देवायने तसे तिच्याकडे वळून बघितले. त्याच्या नजरेतला राग बघून विरजाची तर तिथेच बोलती बंद झाली. ती गप्पपणे समोर बघू लागली. आता त्याच्याकडे वळून बघायची पण तिला भीती वाटू लागली. तसं देवाईचा राग अजून चढला. एकतर स्वतः चूक करायची आणि वरतून बोलायचं पण नाही. त्याने गाडीचा वेग अजून वाढवला. थोडासा शांत रस्ता येताच त्याने गाडी मध्येच थांबवली. विरजाला खेचत बाहेर काढीत गाडीच्या बोनेटच्या इथे उभं केलं. तर बोला मिस जोशी, काय बोलायचं आहे तुम्हाला? खूप वाईट वाटलं असेल ना तुम्हाला तुमचं लग्न तुटलेलं बघून? तुमच्या अतीव दुःख झालं असेल. ह्या छोट्याशा कवळ्याशा हृदयात आता माफी मागायची का तुमची त्यासाठी, की सागर संगीत सात्वन करू तुमचं? विरजा हो असं नाही. देवाई रागाने, मी तुला मध्ये बोलायला सांगितलं का? हॅव आय टोल्ड यू टू टॉक? नो ना. देन हाऊ डेअर यू टू थिंक अबाउट एनी अदर पर्सन देन मी? विरजा जोशी, तुझ्या ओठांवर, तुझ्या मनात, तुझ्या हृदयात मला सोडून दुसऱ्या कुण्या व्यक्तीबद्दल विचार आलास तरी कसा? तू बोललीस कशी त्या मधूला? हो बोललीस कशी? हातच लावू दिला कसा त्याला तू? खूप रडलो आहे विरजा मी तुझ्यासाठी, खूप रडलोय, खूप लढलोय, पण आता बस. उद्या तुझी आई बोलली, बाबा बोलला, काका बोलला, मामा बोलला तर अशीच माझा हात सोडून दुसऱ्याबरोबर पळून जाशील का? 24 तास नाही लागले तुला माझी सगळी वचनं मोडायला, तुझं माझ्यावर असलेलं ते तुझं सगळं भव्य दिव्य प्रेम विसरायला? एकदा तरी तू माझा विचार केलास का की तुला त्या मधूचा हात पकडून मांडवात बसलेलं बघून माझ्यावर काय बितलं असेल? हॅव यू थॉट ॲट लिस्ट वन्स व्हॉट द हेल आय हॅव गॉन थ्रो? मिस विरजा गणेशराव जोशी. विरजा रडत रडत माझी आई. देवाय रागात, तुझी आई काय? विरजा जोशी, तुझी आई काय? तुझ्या आईने जीवाची धमकी दिली होती हेच ना? विरजा हो. देवाय रागात, पण एकदम थंडपणे, फोन होता ना तुझ्याजवळ? होता ना. होता की नाही? विरजा होता. देवाय रागाने, मग तुझ्या माझ्या आयुष्यात एवढा मोठा सत्यानाश होतोय तर तुला मला साधा एक फोन करावासा वाटला नाही? एक साधा मेसेज करता आला नाही? बरं ठीक आहे, फोन करता आला नाही, मेसेज करता आला नाही, ठीक आहे, मान्य केलं. एक साधा मिस कॉल जरी दिला असता ना इडियट, तर दुसऱ्या क्षणाला हा तुझा देव धावत आला असता तिथे. सगळं सोडून सगळ्या गोष्टी नीट हँडल केल्या असत्या. तुझ्या आईलाही हँडल केलं असतं आणि त्या सगळ्यांना चांगलं बघून पण घेतलं असतं. हे अशा इथपर्यंत गोष्टी आल्याच नसत्या. पण तुम्हाला तर सवयच लागली आहे देवाय ठाकूरला टेकन फॉर ग्रँटेड घेण्याची. देवाय काय वेडा आहे, फिरतो गोल भवऱ्यासारखा आपल्या भोवती, गोल 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 गोल, मग त्याला अजून फिरवा. पण आता बस, खरंच बास. विरजा आता ओक्साबोक्शी रडत होती. देव देव प्लीज, देव देव प्लीज, मी मरून जाईल देव तुमच्याशिवाय, नाही जगू शकणार मी. तुमची विरजा मरून जाईल तुमच्याशिवाय देव. विरजा त्याचा हात पकडीत त्याला आपल्याजवळ ओढायचा प्रयत्न करत होती, तर देवाय तिचे हात आपल्या गळ्यातून वारंवार झटकीत होता. देवाय रडत तडफडत रागात, काही मरत नाही तुम्ही, उलट खुशाल जगतात तुमच्यासारख्या मुली. आम्ही मुलंच वेडे असतो की तुमच्यावरून जीव ओवाळून टाकतो. तुमच्या चेहऱ्यावरच्या प्रत्येक आनंदासाठी काळीज हातावर ठेवून देतो तुमच्या. आणि तुम्हा मुलींना एक क्षण लागत नाही आमचं प्रेम, आमचं हृदय एका क्षणात पायदळी तुडवायला. विरजा, देव आय एम सॉरी, मी खरंच चुकले, खरंच नाही जगू शकणार मी तुमच्याशिवाय. देवाय रागात स्वतःला कसा बसा आवरत, खूप हौस आहे ना तुला माझ्यापासून दूर पळायची? विरजा जोशी, तर ठीक आहे, जा, केलं दूर मी आजपासून तुला माझ्यापासून. नाही येणार हा देवाय कार्तिक ठाकूर तुझ्या पाठीपाठी वेड्यासारखा. आजपासून तुझ्या भोवती
मजनूप्रमाणे फिरणं बंद. जा, जग तुझं आयुष्य. तुला कसं जगायचं तसं जग. नाही येणार मी तुझ्यामध्ये, तुझ्या आयुष्याच्या मध्ये. पण फक्त एकच लक्षात ठेव, तुझ्या आजूबाजूला दुसरा कोणी दिसला ना तर तो सडकून फुटलाच समज. आपटलाच त्याला मी. व्हॉट इज माइन ओनली. इवन इफ आय डोंट वॉन्ट इट, इट डझंट मीन एनीबडी कॅन हॅव इट. विश यू अ व्हेरी व्हेरी हॅपी इंडिपेंडेंट लवलेस लाईफ अहेड मिस. विरजा गणेशराव जोशी. तेवढं बोलून देवाई मागे वळला आणि गाडीमध्ये बसला. गाडीचं डोअर त्याने जोरात आपटलं आणि तिला न घेता तसाच निघून गेला. विरजा क्षणाक्षणाला तिच्यापासून कैक मैल दूर होत जाणाऱ्या त्या गाडीकडे अश्रुपूर्ण डोळ्यांनी बघत उभी होती. स्वतःच्या चुकीमुळे परत एकदा गमावलं होतं तिने तिच्या देवला. माफी तर मागायची होती, प्रायचित्त पण घ्यायचं होतं, पण ती संधीच देवने तिला दिली नव्हती. डायरेक्ट शिक्षा सुनावली होती, ती पण स्वतःपासून दूर करण्याची. विरजा तिथेच रस्त्याच्या मधोमध गुडघ्यावर बसून देव देव म्हणून आक्रोश करू लागली. पण तिचा देव तर खूप दूर निघून गेला होता. देवाय फ्रंट मिररमधून लहान होत जाणाऱ्या विरजाच्या त्या कृतीकडे बघत होता. खूप झुकलो मी, खूप नतमस्तक झालो मी तुझ्यापुढे विरजा जोशी. पण आता नाही, आता बास. दरवेळी तू माझं प्रेम पणाला नाही लावू शकत, नाही खेळू शकत माझ्या मनाशी तू. कोणी पण येईल, तुला मागणी घालेल, तू त्याला हो म्हणशील आणि निघून जाशील. मी मात्र अश्वत्थाम्यासारखं उराशी चिघळती जखम घेऊन तडफडत बसणार. कोणी काही बोललं की ही चालली माझ्या प्रेमाची आहुती द्यायला. अरे एकदा माझ्याशी तरी बोल, मी आहे ना सगळं हँडल करायला समर्थ. प्रत्येक वेळी माझ्या प्रेमाला पणाला लावायचा अधिकार दिला कोणी हिला. नाही जमणार, नाही जमणार. वाय यू जस्ट डोंट अंडरस्टँड दिस लिटल सिम्पल थिंग यू इडियट. दॅट यू आर माइन yesterday, today, tomorrow. You are just mine and my only. संतापात तो कारचं इंटिरियर तोडत होता, ते पण त्याला लक्षात येत नव्हतं. गाडी बऱ्याच दूर गेली होती, मग मात्र थांबली. अस्वस्थ तो, चिडलेला तो, तिच्यावर खूप खूप नाराज झालेला तो, तिच्यावर नीटपणे रागवूही शकत नव्हता. ती घरी व्यवस्थित तर जाईल ना. तिचे पाय दुखले तर चालून चालून, कोणी तिला वाईट नजरेने बघितलं तर. जगात तसेही खूप जण टपून बसले आहेत माझ्या प्रेमाला नजर लावायला. एक न अनेक विचार त्या रोमियोच्या डोक्यात घुमत होते. साला यह इश्क इतनी तकलीफ देता ही क्यों है. शेवटी प्रेमाच्या पुढे हतबल झालेल्या त्याने आपले गुडघे टेकवलेच तिच्या प्रेमापुढे आणि पाठीमागच्या गाडीतून येणाऱ्या सितारा सिंग आणि जोसेफला विरजासाठी गाडी घेऊन पाठवलं. तिथूनच त्यांना तिच्या नकळत व्हिडिओ कॉलही करायला सांगितला साहेबांनी. ती घरी सुरक्षित पोहोचली की नाही हे त्याला स्वतः बघायचं होतं. तशी काळजी तर खूप होती, पण मान्य करायचं नव्हतं तिच्यासमोर. तिच्यापासून दूर जाण्याचा त्याचा निर्धार फक्त 5 मिनिट पण नाही टिकला. बसला परत तिची काळजी करीत, पण स्वतः नाही गेला तिला सोडवायला. तिच्यासमोर कधीच परास्त झालेला तो अजून पण आपली झालेली हार मानायला तयार नव्हता. अकडू कुठला. तसं पाठीमागच्या गाडीतून येणाऱ्या जॉनच्या चेहऱ्यावर एक मिश्किल हसू म्हटलं, अवघड आहे, खूप अवघड आहे. यह इश्क नहीं आसान, बस इतना समझ लीजिए. यह आग का दरिया है और कूद के जाना है. विरजा बराच वेळ तशीच गुडघ्यात पाय जवळ घेऊन त्या सुनसान रस्त्यावर एकटीच रडत बसली होती. डोळे नुसते रडून रडून लाल झाले होते, पण रडणं काही केल्या थांबत नव्हतं तिचं. नेहमीप्रमाणे वाळूच्या कणांसारखं ओंजळीतून निसटून गेलं होतं तिचं प्रेम आणि तिचा देव. ती रडतच होती की दुरून तिला कसलासा उजेड दिसला. गाडीच्या लाईटचा उजेड होता का तो? हो, गाडीच्या हेडलाईटचाच उजेड आहे तो. देवाच्या सुरक्षा ताफ्यातील ब्लॅक मर्सिडीज होती ती. तो आला परत, मला घ्यायला आला परत. माझा देव आला परत. मला वाटलंच माझा देव मला असा एकाकी सोडणार नाही. तो नक्कीच येईल मला घ्यायला परत. नाही राहू शकत तो पण माझ्याशिवाय. रागवेल, चिडेल, खूप खूप संतापेल, पण माझ्यावरचं त्याचं प्रेम कधी तसुभरही कमी होणार नाही. ही लव्स मी लॉट, लाईक फॉर एव्हर अँड ऑलवेज. आय लव्ह यू टू देव. ती गाडी बघून विरजाच्या डोळ्यातील आशा पल्लवित झाल्या. ती वेड्यासारखी धावतच पुढे गेली. जोसेफ आणि सितारा सिंगने विरजाला बघताच गाडी थांबवली.
सितारा सिंगने दरवाजा उघडायच्या आधीच विरजाने दरवाजा उघडला आणि ती तिच्या देवला तिथे शोधू लागली. पण तिचा देव तर तिथे नव्हताच. तो तर कधीच तिला सोडून पुढे निघून गेला होता. जोसेफ आणि सितारा सिंग तसेच मान खाली घालून गाडीच्या बाहेर उभे होते. त्यांच्याकडे तिच्या डोळ्यातल्या कुठल्याच प्रश्नाचं उत्तर नव्हतं. त्यांच्याकडे एकदा निराश मनाने बघत ती नाईलाजाने गाडीत चढली. डोळ्यातून अश्रू काही थांबत नव्हते. हे खरंच रागावले आहेत माझ्यावर आणि त्यांचा हा राग कधीच निवळला नाही तर? हे खरंच कधी माझ्याशी बोलणार नाहीत का? देव, जेव्हाही तुम्ही माझ्यापासून असे दूर जातात माझ्या हृदयाचे असंख्य तुकडे होतात. एक पोकळी सोडून जातात मागे तुम्ही परत कधीच न भरण्यासाठी. प्लीज कम बॅक टू मी देव, प्लीज कम बॅक. आय एम जस्ट नथिंग विथ आउट यू. ती खरंच धाई मोकलून रडत होती गाडीमध्ये, अगदी होंके देऊन देऊन. जोसेफने सितारा सिंगकडे बघितलं. विरजाला असं धाई मोकलून रडताना बघून ते दोघेही काळजीत पडले होते. त्या दोघांना सुचत नव्हतं की अशा परिस्थितीत नेमकं काय करावं. गाडी तशीच वेगात विरजाच्या घराच्या दिशेने जात होती. घर येताच काहीच न बोलता विरजा गाडीतून तशीच उतरली आणि निघून गेली. देवाय हे सगळं व्हिडिओ कॉलमधून बघत होता. तिच्या डोळ्यात एकही अश्रू सहन न करणारा तो आज तिला धाय मोकलून रडताना बघत होता आणि सहनही करत होता. पण काय करणार, ही शिक्षा पण त्यानेच तर दिली होती ना. तोही दुःखी होता, पण तिलाही कळली पाहिजे तिच्यावर असलेल्या प्रेमाची किंमत. आय लव्ह हर लाईक आय नेव्हर लव्ह एनिथिंग एल्स इन माय लाईफ बिफोर. आय डोंट वॉन्ट लूज हर ॲट एनी कॉस्ट. बट शी मस्ट नो द व्हॅल्यू ऑफ माय लव्ह, अवर लव्ह. हृदयावर दगड ठेवून तो तसाच पुढे निघाला. स्थळ ठाकूर पॅलेस. देवायचे वडील कार्तिक ठाकूर उर्फ आबासाहेब खाली दिवाणखान्यातच त्याची वाट बघत बसले होते. बरेच दिवस झाले चिरंजीवांबरोबर धड बोलणंही झालं नव्हतं. सापडतच नव्हता देवाय त्यांना. रोज सकाळी लवकर निघून जायचा आणि थेट रात्री मध्यरात्री परत यायचा. ते पण जर त्याला घरी यायचं असेल तर. आज भले मध्यरात्र होऊन जाऊन दे, पण काही करून जागायचंच, काही करून त्याच्याशी बोलायचंच असं पक्क ठरवलं होतं आबासाहेबांनी. मनात मध्यरात्री जागण्याची तयारी करून दिवाणखान्यात बसले होते ते. नुकतीच जेवणं आटोपली होती. कधी नव्हे ते आज सगळेच जण होते जेवायला एकत्र. देवायच्या काकीने आनंदीने जेवण झाल्यानंतर सगळ्यांना पानाचा विडा दिला. इथल्या तिथल्या खेळीमेळीच्या गप्पा चालू होत्या. बोलता बोलता आनंदीने सहजच देवायच्या लग्नाचा विषय काढला. तसे सगळीकडे चिडीचूप झालं, कारण विषयच हार्ड होता आणि ज्याच्याबद्दल विषय होता तो तर त्याच्यापेक्षाही जास्त हार्ड होता. आनंदी, देवायची काकी. आबा, तुम्ही देवच्या लग्नाचं काही बघत आहात का कुठे? नाही म्हटलं, आता वय होत आलं आहे लग्नाचं. त्याच्या वयाच्या मुलांची आता लग्न होत आली, संसार बसले त्यांचे. आपल्या पोरांचेही आपल्याला काही बघायला हवं ना. आता ध्रुव आहे, किंजल आहे, कायरा आहे. कधी करणार या सगळ्यांची लग्ने जर मोठ्या मुलाचंच नाही झालं तर? क्लबमध्ये पण बायका सारखं विचारतात, करायचं आहे का लग्न यावर्षी? यंदा कर्तव्य आहे का? आमच्या मुली आहेत, भाच्या आहेत. असेल तर प्लीज सांगा, आम्ही इंटरेस्टेड आहोत. नुसते त्या मुलींची प्रोफाईल्स आणि फोटो जमा करून करून कंटाळली आहे मी. आबा, तुम्हीच सांगा म्हणजे जरा मनावर घेईल तो. घरात तर तो कोणाचेच ऐकत नाही. उलट हे सगळं घर तर त्याच्याच इशाऱ्यावर चालतं. तुम्ही बोललात तर कदाचित नक्कीच ऐकेल तो. आनंदी, अहिल्यादेवी देवायच्या आत्याकडे बघत. जी जी, तुम्हीच सांगा ना समजावून. अहिल्यादेवी, अगं आनंदी, तो जर आपल्या ऐकण्यात असता तर ही वेळ आली असती का? आणि त्याच्याशी जाऊन बोलणार कोण? मांजराच्या गळ्यात घंटी घालणार कोण? पण हेही खरं आहे आबा, मुलांची वय उलटून चालली आहेत. यावर्षी देवचं झालं तर पुढच्या वर्षी ध्रुवचं करता येईल. ध्रुव, देवचा चुलत भाऊ. जी जी, मला काही इतक्या लवकर करायचं नाही आहे. तुम्ही बाईचंच बघा. आनंदी रागाने. हो, म्हणजे तुम्हाला नाईट क्लबमध्ये मुली फिरवायला? आबा, तुम्हाला सांगते, मुलं हाताबाहेर चालली जातील. अशाने किंजल आणि कियारा पण आपल्या भावांच्याच पावलावर पावलं ठेवतील. त्याच्या आधी सावरायला हवं हे सगळं. उद्या आपल्या मुलांबाबत काही स्कॅन्डल झालं तर काय करणार?
सगळं जग टपून बसलंय ह्या ठाकूर खानदानाला खाली खेचायला, बरबाद करायला. यांची लग्ने सुरक्षित चांगल्या ठिकाणी झाली की डोक्याला टेन्शन नाही. किंजल, ध्रुव, कियरा, काकू, मम्मा, आम्ही काय असे बिघडत नाही आहोत. तू उगाच काहीतरी सगळ्यांच्या मनात भरवू नको. आम्हाला काही इतक्यात लग्न करायची नाही आहेत. तू उगाच आमच्या लग्नाच्या पाठीमागे लागू नको. आनंदी रागाने, तुम्ही गप्प बसा, एकदम चूप. तुम्ही सांगत नसला तरी काही कळत नाही का मला तुमच्या गर्लफ्रेंड्स बॉयफ्रेंड्सबद्दल, तुमच्या नाईट लाईफबद्दल? तुमच्या बाईने तुम्हाला सूट दिली आहे. इट डझंट मीन की मीही तुम्हाला सूट देईल. त्याचंही लग्न लावेल आणि तुमचंही लग्न लावेल, ते पण लवकरात लवकर. कियरा, ध्रुव, किंजल सगळेच रागाने मान खाली घालून बसतात. आबासाहेब, अहिल्या, आनंदी, कळते मला तुमचं म्हणणं, पडतंय सुद्धा तुमचा मुद्दा. पण देव काय आता लहान आहे का की आपलं बोट धरून चालेल आणि वागेल? तो त्याच्या मनाचंच करेल आणि त्यालाही आमची काही हरकत नाही. त्याने त्याच्या पसंतीची कुठलीही मुलगी आणली तरी तिला आम्ही आशीर्वाद देऊ आणि सून म्हणून घरात घेऊ. बोलून बघतो त्याच्याशी आम्ही आज. किंजल, डॅड, मला नाही वाटत भाई इतक्या लवकर लग्न करेल. म्हणजे तो काय आहे आणि त्याची लाईफस्टाईल काय आहे आपल्याला सगळ्यांना चांगलं माहीत आहे. राजीव, देवचे काका, आबा, किंजल बरोबर बोलते. तो केवळ आपला देव नाही, तो देवाय कार्तिक ठाकूर आहे. त्याला सांगणार कोण, विचारणार कोण आणि त्याला साजेशी बायको आणणार कुठून? तो आग आहे. मला तर शंकाच वाटते ह्याच्यासाठी कोणी जीवनसाथी बनवली असेल देवाने. जन्मगाठ बांधायचीच विसरला असेल बहुतेक ब्रह्मदेव. आनंदी, आपल्या नवऱ्याला राजीवला उद्देशून, अहो, तुमच्या जिभेला काही हाड? आपल्याच लेकरांना असं बोलता? का मिळणार नाही आपल्या देवला बायको? एवढ्या अब्जोपती घरात यायला उद्योगपती आणि राजकारणी तरसतायत सारखे. तुमचं आपलं काहीतरीच. राजीव, आनंदी, अगं मान्य आहे. ह्या घराण्याशी संबंध जोडण्यासाठी देशातले सगळेच उद्योगपती, राजकारणी, फिल्म स्टार, समाजातले मान्यवर लोक सगळेच हावरटासारखे टपून बसले आहेत. कालच त्या इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या चेअरमन मिस्टर खन्नाने मध्यस्थाकरवी आपल्या देवसाठी स्वतःच्या मुलीचं स्थळ पुढे केलं माझ्याकडे. पण ह्या देवच्या अग्नीपुढे ती टिकणार आहे का? इनफॅक्ट त्याच्या स्वभावाबरोबर, त्याच्या दहशतीबरोबर कोणाचा निभाव लागणार आहे? इथे आपणच घरातील सदस्य असून सुद्धा त्याला एवढे घाबरतो, तर तिथे दुसऱ्या घराच्या मुलींची अवस्था काय होईल? तुमची हिंमत असेल तर तुम्ही नक्कीच हा विषय काढा त्याच्यासमोर. पण माझ्यात नाही एवढी हिंमत की त्याच्यासमोर लग्नाचा विषय काढू शकेल. आबा, मला माफ करा, पण मी जे खरं आहे तेच बोललो. मलाही वाटतं की आपल्या मुलांची लग्न व्हावीत, स्पेशली देवचं. पण देवचं जर लग्न करायचं असेल तर आधी त्याने त्याचा स्वभाव बदलायला हवा, नाहीतर खूप अवघड आहे. आबा उसासा टाकत, बघतोय बोलून. लग्न तर त्याचं केलंच पाहिजे. कदाचित लग्नानंतर तो बदलून जाईल. सुख शांती काय असेल ते पण कळेल त्याला. त्याच्या रागाला वेगाला बांध कुठेतरी घातलाच पाहिजे. तुम्ही जा आता झोपायला. मी वाट बघतो त्याची. बोलतो आज त्याच्याशी या विषयावर. तसे एकामागून एक सगळे तिथून निघून गेले. अहिल्यादेवी थांबलेल्या तिथे आपल्या भावाबरोबर. अहिल्यादेवी, आबा, तू राजीवच्या बोलण्याचा इतकं वाईट वाटून घेऊ नको, मनावर घेऊ नको. त्याचं बोलणं, त्याच्या बोलण्याचा तो उद्देश नव्हता. मी थांबते इथे तुझ्याबरोबर. आपण दोघी बोलू देवशी. बघ तो आपलं नक्की ऐकेल. आबासाहेब, नाही अहिल्या, राजीव काही चुकीचं बोलला नाही आज. पैशासाठी, संपत्तीसाठी ह्या मुली लग्न करून आपल्या घरात येतीलही, पण देवचा स्वभाव पाहता एकही टिकणार नाही. राग आला तर दुसऱ्या क्षणाला त्याचं वाटोळं करून टाकेल हा पोरगा. खरंच देव आग आहे, आणि ती पण सहस्र सूर्याची तप्त आग. त्याच्यापुढे जळून खाक होतील त्या मुली. अशी कोणती मुलगी त्याच्याशी लग्न करणार आहे आणि टिकणार आहे? माझं आईविना हे लेकरू कधी एवढा पाषाण, निर्दयी, निर्गुण झाला कळलंच नाही मला. पैशाचा हावेपायी मी स्वार्थी दुष्ट बनलो आणि तोच वारसा मी माझ्या मुलाला दिला. असा नव्हता ग माझा देव, मी बनवला त्याला असा.
राधा मला अशी सुधारता गेली, पण मी काही सुधारलो नाही. उलट तिच्या मुलाला वयाच्या 15व्या वर्षीच पैशाच्या या दुनियेत झोकून दिलं. तो कार्तिक ठाकूरचाच मुलगा, शेवटी बापाच्या 10 पाऊलं पुढे जाणारच. बापाचा मुंबईतला बिझनेस सातासमुद्र पार नेला, पण स्वतःला हरवून बसलाय तो. दगड नुसतं दगड झालाय ते त्याचं काळीज. त्या विश्वेश्वराकडे एकच मागणं आहे, त्याच्या या दगडी काळजाला पाजर फोडणारी कोणीतरी आयुष्यात यावी. कार्तिक ठाकूर डोळे टिपत होते आणि अहिल्यादेवी त्यांचं सात्वन करीत होत्या. अहिल्यादेवी: आबा येईल, जरूर येईल. आपल्या देवच्या आयुष्यात त्याची जोडीदार नक्की येईल. मला तर असं वाटतंय की ती आली सुद्धा असावी. फक्त योग्य वेळेची वाट बघावी लागेल आपल्याला. तो विश्वेश्वर बसला आहे ना, तो असाच कोणाला एकटं सोडत नाही. त्याच्या पण आयुष्याच्या जोडीदारने जन्म घेतला असेल आणि ती पण लवकरच या राजमहालात प्रवेश करेल. आबासाहेब, असंच होऊ दे. अहिल्या, असंच होऊ दे. तेवढ्यात बाहेरून गाड्यांचा आवाज येतो. आबासाहेब: आला वाटतं देव. वेळ 1 महिन्यानंतर. आज जवळजवळ 1 महिना होत आला होता. देव आणि विरजाने एकमेकांना बघितले नव्हते की एकमेकांशी बोलले नव्हते. सुरुवातीला सहज सोपा वाटणारा निर्णय आता देवलाही अवघड वाटत होता. तो तर वेड्यासारखाच झाला होता. आधीच तिरसट असणारा त्याचा स्वभाव अजून तिरसट झाला होता. राणा आणि जॉनला तर त्याचं हे नवीन रौद्र रूप सांभाळणं दिवसेंदिवस अवघड जात होतं. एव्हाना सगळ्या स्टाफला कळलं होतं की सरांचा ब्रेकअप झालाय. फिमेल स्टाफ तर खूपच खुश होत्या. चल, आपला बॉस परत सिंगल झालाय, आता आपली लाईन मोकळी, त्याला परत बघायला आपण मोकळे. तर जेंट्स स्टाफची मात्र अतिशय वाईट अवस्था झाली होती. छोट्याशा मिस्टेकला सुद्धा सॉलिड फायरिंग मिळायची. आज सकाळीच पॅसिफिक आशिया बिझनेस हेडला नारळ देऊन घरी बसवला होता. एम्प्लॉईजची 3 महिन्यांची नोटीस 1 महिन्यावर आणली होती. बाजूला साईड बाय साईड नवीन भरतीसुद्धा चालू केली होती. नोकरी राहते की जाते ह्याची शाश्वती कोणालाच नव्हती. सगळेच जण आपल्याकडून कुठल्याही चुका होऊ नये याची खूप म्हणजे खूपच काळजी घेत होते. याला फक्त एकच अपवाद होता, तो म्हणजे आपला राणा. बिचारा रोज आपल्या देवाच्या हातून धुतला जायचा, तरी निर्लज्जासारखा दुसऱ्या दिवशी परत हजर असायचा कामावर. त्याला तर असं झालं होतं की कधी विरजा मॅम परत आपल्या बॉसच्या आयुष्यात येतात आणि परत कधी आपला बॉस माणसात येतो. देवाय, राणा, जॉन कुठे आहे? तो त्याच्या केबिनमध्ये का अजून नाही आला? राणा चाचरत: बॉस, ते तुम्हीच त्याला जोसेफला रिपोर्टिंग करायला सांगितलं होतं. आता त्याच्या केबिनमध्ये जोसेफ बसतो. हवं तर मी जोसेफला बोलवून आणतो. देवाय कपाळावर अंगठा फिरवत: नाही, त्याची काही गरज नाही, मी बघून घेईल, तू जा आता. महिन्याभरापूर्वीच्या त्या एका घटनेने त्याची अत्यंत जवळची अशी 2 माणसं दुरावली होती त्याच्यापासून. एक त्याचा सगळ्यात विश्वासू माणूस आणि दुसरी त्याचा सगळ्यात जास्त विश्वास तोडणारी. आता काय करत असेल? आज कॉलेजमध्ये गेली असेल का ती? का माझं मन तिच्या भोवतीच पिंगा घालतंय? तिला तर माझी जरा पण पर्वा नसेल, आनंदात असेल अगदी. त्याने केबिनच्या बाहेर असलेल्या मेरीला फोन केला. देवाय: जॉन. मेरी: ओके बॉस. 5व्या मिनिटाला जॉन देवाच्या केबिनमध्ये हजर होता. देवाय: किंजलच्या सिक्युरिटीमध्ये अपग्रेड करायचं ठरलं होतं, कुठपर्यंत आलंय ते? जॉन: बॉस, ते करण्यात आलं आहे. 2 नवीन फिमेल बॉडीगार्ड्स आजच जॉईन झाल्यात. देवाय: ओके. आणि ते कॉलेजमध्ये कसं काय आहे तिच्या? काही त्रास नाही ना तिला? जॉन तसा गालात हसला. देवायला खरं तर विरजाच्याबद्दल जाणून घ्यायचं होतं. किंजलची सुरक्षा तर निव्वळ बहाणा होता. जॉन: विरजा मॅम ठीक आहेत. दररोज त्या कॉलेजच्या गेटवर आपल्या गाडी आधी जिथे थांबायची तिथे वाट बघतात. 10-15 मिनिटे वाट बघून नंतर त्या निघून जातात. सितारा सिंग त्यांना घरापर्यंत फॉलो करतो. रात्रभर मॅमच्या घराच्या बाहेर कुणाला दिसणार नाही अशी गाडी उभी असते. सकाळ झाली की नवीन टीम त्यांच्या सिक्युरिटीचा चार्ज घेते आणि कॉलेजपर्यंत त्यांना फॉलो करते. मॅम ज्या बस स्टॉपवर उभ्या असतात त्या बस स्टॉपवर आधीच आपली माणसं असतात. ते आधीच बसमध्ये चढून मॅमसाठी सीट राखून ठेवतात. मॅम ज्या सीटवर बसतात त्याच्या आजूबाजूच्या सीटवर आपला स्टाफ असतो, त्यांना प्रोटेक्ट करत.
नुकतेच आपल्या टीममध्ये 2 नवीन तरुण मुलींना भरती केलं गेलंय। त्या 2 मुलींनी मॅमच्याच कॉलेजमध्ये त्यांच्याच क्लासमध्ये ॲडमिशन घेतलंय आणि मॅमशी आता त्यांची चांगली मैत्री झाली आहे। मॅम कॉलेजमध्ये असताना त्या दिवसभर मॅमची काळजी घेत असतात, त्यांना कुठेच एकटं सोडत नाही, कुठलाही त्रास होणार नाही याची दक्षता घेतात। मॅमनी नुकतंच एका कॅफेत काम सुरू केलंय, त्या कॅफेतही आपली माणसं भरती आहेत। मॅमना जास्त काम पडणार नाही, त्यांना कुठला त्रास पडणार नाही याची काळजी घेतली जाते। मॅम कॅफेतून घरी गेल्यावर परत दुसरी टीम त्यांच्या सिक्युरिटीचा चार्ज घेत त्यांना घरापर्यंत फॉलो करत जाते। त्यांच्या त्या चाळीतही आपल्या टीमची 2-3 माणसे भाडेकरू म्हणून राहायला गेली आहेत। ही सगळी सुरक्षा व्यवस्था मॅमना काही कळणार नाही याची सावधानता बाळगत केली आहे। यासाठी 200 लोकांची सेपरेट टीम बनवण्यात आली आहे। सेपरेट कंट्रोल रूम स्थापन करण्यात आला आहे, जो 24 आवर्स मॅमवर नजर ठेवतो। आम्ही मॅमच्या सुरक्षा व्यवस्थेची बारीकमधल्या बारीक गोष्टीचीही काळजी घेत आहोत आणि त्याचवेळी मॅमनाही आमच्याकडून काही त्रास होणार नाही याची दक्षता बाळगतो। देवाय बाय डेट कॅफे टुडे इन सेल्फ। आणि तू मला ह्या गोष्टी सांगायची गरज नाही, मी विचारलं नसताना तर अजिबात नाही। आय जस्ट डोंट केअर अबाउट हर एनी मोर। तिच्याबद्दल सांगून यापुढे माझा टाईम वेस्ट करू नको। जॉन मनातल्या मनात, बॉस मॅमवर तर खूप प्रेम करतात पण कबूल करत नाही। यांच्यातला प्रॉब्लेम लवकर सुटू दे आणि सगळं पहिल्यासारखं होऊ दे दोघांच्यात। आय वॉन्ट टू सी बोथ ऑफ देम हॅप्पी, आमेन। देवाय जोसेफला इंटेलिजन्स टीममध्ये परत पाठव, तिथे त्याची जास्त गरज आहे। जोपर्यंत त्याच्या जागी दुसरा कोणी योग्य येत नाही तोपर्यंत तू त्याच्या केबिनमध्ये बसू शकतो, तिथून तू तुझं काम हँडल कर। देवाने जॉनला त्याची पोस्ट परत दिली होती, पण ते पण न सांगता। प्रेम तर खूप करायचं आपल्या जवळच्या माणसांवर, पण कधीच कबूल करायचा नाही। देवाय कार्तिक ठाकूरची प्रेम करण्याची आणि तिरस्कार करण्याची तर्राच वेगळी होती, अगदी जगावेगळी। वेळ 1.5 महिन्यानंतर। आज 1.5 महिना होत आला देवला बघून। विरजा दिवसेंदिवस कासावीस होत चालली होती त्याच्या एका झलकसाठी। खूप अवघड जात होतं तिला, दिवस आणि रात्र तर देवाच्या आठवणीने खायला उठायच्या। तिने खूप कॉल केले, त्याला मेसेज केले, पण सगळेच अनडिलिव्हरीड दिसत होते, अनरिसिव्ड होते। देवाने तिचा नंबर ब्लॉक केला होता। गेले आठवडाभर ती त्याच्या ऑफिसच्या खाली त्याला भेटायला उभी राहायची। कित्येक वेळा तिने त्याला भेटायचा प्रयत्नही केला, पण तिला आतमध्ये कोणी सोडायचंच नाही। त्याची अपॉइंटमेंटही घ्यायचा खूप प्रयत्न केला, पण तीही मिळेना। निराश झाली होती खूप ती। निराश मनाने ती मान उंच करून त्या 50व्या मजल्यावर असलेल्या त्या आलिशान केबिनच्या त्या फ्लोअर टू सिलिंग असलेल्या काळ्या काचांकडे बघत असायची। क्षणभर तिला कोणाला तरी बघितल्याचा भास व्हायचा, पण क्षणभरच। परत नीट बघितल्यावर तिची खात्री व्हायची की तो तिचा केवळ निव्वळ भ्रमच आहे। निराश मनाने ती परत घरी यायची, पण तिला माहीत नव्हतं गेटच्या बाहेर जो नवीन व्हिजिटिंग एरिया बनवला होता तो देवाने केवळ एका रात्रीत उभा केला होता। केवळ न केवळ तिच्यासाठी, तिला त्रास होऊ नये म्हणून एका रात्रीत देवने ठाकूर एम्पायर बिल्डिंगच्या बाहेर एअर कंडिशन व्हिजिटिंग एरिया, कॅफे, रिक्षा स्टॉप, आजूबाजूला सगळी ग्रीनरी, व्यवस्थित सिमेंटचे रस्ते, सगळं काही उभं केलं होतं, तिला कुठलीही कल्पना येऊ न देता। तो तिची सगळी काळजी घेत होता, पण तिच्या नकळत सगळं करणार होता तिच्यासाठी, पण तिच्यासमोर मात्र कधीच येणार नव्हता। अवघड होता तो, खूप अवघड, आणि त्याचं प्रेम तर त्याच्याहून समजायला अवघड। तर पुढे काय होईल हे आपल्याला पुढच्या भागात पाहायला भेटेल। तुम्हाला ही कथा कशी वाटते आहे कमेंटद्वारे नक्की कळवा। कथा आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि पुढील भाग ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।